हरिओम. आज मंगळवार 24 फेब्रुवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. भक्त आणि परमात्मा एकरूपच असतात. ऐकूया. आमच्या हातून वारंवार चुका होतात असं तुम्ही म्हणता ना. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो, बोलताना बोबडं बोलतं, त्याच्या आई बापांना कौतुकच वाटतं की नाही. त्याप्रमाणे तुमच्या चुकांचं मला कौतुक वाटतं. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नांचंही तसंच कौतुक वाटतं. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणायचं कारण नाही. गुरुने एकदा सांगितलं की तुझं मागचं सर्व गेलं, पुढे मात्र वाईट वागू नकोस. तर मग शिष्याने ते श्रद्धेने खरं मानावं. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचं परिमार्जन नामच करू शकतं. भगवंताचं नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचं हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेलं पाहिजे. ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावं. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब सर्वांना हे औषध सारखंच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल. एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हा हट्ट पुरवायचा का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचं. त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत ना. खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो. मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधीग्रस्त असेल. अमुक एक हवं ते मिळालं नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होतं. भक्ताला कसलीही आस नसते आणि त्यामुळे त्याला दुःख नसतं. तो आणि परमात्मा एकरूपच असतात. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा नक्कीच असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला मी चा विसर पडत जातो. मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते. शेवटी मी नाहीसा झाला की राम, कृष्ण वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो. आजारातून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावं ना, त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरून जावं. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्तीच करता येणार नाही. भगवंताला आपण सांगावं की भगवंता तुझी कृपा माझ्यावर असू दे आणि कृपा म्हणजे तुझं स्मरण मला अखंड राहू दे. यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंता वाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंताचा झाला म्हणजे त्याच्या नामात राहिला त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही. परमात्म्याला प्रपंच रूप बनवण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्म स्वरूप बनवावं. हरिओम. हरिओम तत्सत. हरि